हे आहेत हळकुंड. यापासून हळद तयार होते. तर नमस्कार मित्रांनो, मी आज गेलेलो आमच्या शेताकडे. मोठ्या भांड्याला मातीचा कलर दिला आणि ते भांडे गरम करायला ठेवले. तर दुसरीकडे हळकुंड आम्ही पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर ते हळकुंड गरम पाण्यामध्ये टाकले. पाण्याला चांगलीच उकळी आलेली होती. हळकुंड शिजायला कमीत कमी 1.5 तास लागतात. याच हळकुंडापासून हळद बनते, जी आपण घरगुती हळद वापरतो ती. ऊन भरपूर होते, पण शेतकरी म्हटल्यावर आम्ही उन्हात सुद्धा काम करतोय. हळद शिजवून झाल्यानंतर ती एका भांड्यामध्ये काढली आणि ती पसरून त्यामधले थोडे पाणी वाळवले. ते हळकुंड 1 महिनाभर तरी वाळवायला लागते. त्यानंतर ते फोडून दळून त्याची हळद बनते. माझा हा ब्लॉग आवडलाच तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.